भारतीय संविधान हे परिवर्तनीय आणि परिदृढ आहे। मातंग समाज डफडे वाजवतो याचा अर्थ त्याला खूप गरज आहे आरक्षणाची। नवबौद्धांनी आरक्षण खाल्लं हा जो आरोप आहे सर्रास खोटा आहे की आरक्षणाचं उपवर्गीकरण होऊ नये। हे खरं तर बाबासाहेबांच्या विचारांच्या विरोधात आहे। बाबासाहेब स्वीकारायलाच पाहिजे, तरी पण तुम्हाला वाटतं की बाबासाहेब आम्हाला नको, ठीक आहे, तुम्हाला स्वातंत्र्य आहे। त्या विचारामध्ये मातंग समाजाचं स्थान 0 आहे। मला वाटतं सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे। नमस्कार मित्र, सध्या संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये मागच्या 2-4 महिन्यापासून एक खूप मोठा विषय गाजत आहे, आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा। हा विषय SC कॅटेगरीचा असल्यामुळे जास्तीत जास्त याचं लक्ष SC कॅटेगरीतल्या लोकांचंच या विषयाकडे लक्ष आहे। बाकीच्या लोकांचं साहजिकच त्यांना काही देणं घेणं नाही या विषयाशी। पण हा जो विषय आहे या विषयाच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये SC कॅटेगरी जवळपास ढवळून निघालेली आहे आणि सध्या चित्र असं तयार झालेलं आहे, मांग विरुद्ध पूर्वाश्रमीचे महार आणि आताचे नवबौद्ध, मांग विरुद्ध नवबौद्ध असं चित्रच जणू काही सध्या महाराष्ट्रभरामध्ये तयार झालेलं आहे। बऱ्याच लोकांना वाटत आहे नवबौद्धांना की हा विषय मांगामुळे झालेला आहे, की आरक्षण हे मांगानं आणलेलं आहे, मांगामुळे झालेलं आहे। सोशल मीडियावरच्या वेगवेगळे जे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ जर पाहिले तर असं तुम्हाला चित्र दिसून येईल की सोशल मीडिया म्हणजे काय कचरा झालाय काय सोशल मीडियाचा कचराच जवळपास झालाय असं वाटेल। प्रत्येक व्हिडिओच्या खालच्या कॉमेंट जर पाहिल्या तुम्ही, कॉमेंट मधून तुम्हाला सांगतो एकमेकांची आई बहीण लोक काढत आहेत। लोकांना वास्तविकतेशी काही देणं घेणं राहिलेलंच नाही, काहीच देणं घेणं नाही। तो मांडतोय काय, खरं आहे का खोटा आहे याच्याशी काहीही देणं घेणं राहिलेलं नाही, कारण विषय एवढा टप्प्यावर येऊन पोहोचलेला आहे। खरंच तो माणूस बाबासाहेबांचा अनुयायी आहे का बाबासाहेबांचा विरोधी आहे याच्याशीही लोकांना देणं घेणं राहिलेलं नाही। फक्त प्रत्येक गटामधून एकच पाहिलं चाललंय, एखादा व्हिडिओ पाहत असताना फक्त त्या व्हिडिओमधून आपला विचार कधी येतोय एवढंच लोक बघत आहेत। आपला विचार म्हणजे काय, हा समर्थन करतोय का हा विरोध करतोय एवढंच प्रत्येक, फक्त ते वाक्य कधी येते हे लोकांना पडलेलं आहे, कधी येतं ते वाक्य, आणि फक्त त्या वाक्यावरून लगेच ते जज करायला लागलेत की हा माणूस आपला दुश्मन आहे। समजा एखादा माणूस विरोधामध्ये जर व्हिडिओ बनवत असेल, जो माणूस तो व्हिडिओ बघतोय समजा, तो माणूस फक्त एवढंच बघतोय की हा माणूस फक्त माझ्या विचाराचा आहे का नाही। मातंग समाजाचा माणूस ज्यावेळेस एखादा व्हिडिओ बघत असेल, त्याला जर माहित नसेल तो व्हिडिओ बनवणारा कोण आहे, तर फक्त तो वाट बघतोय की बाबा मातंग समाजाच्या बाजूने बोलतोय का नाही। समजा थोडाही मातंग समाजाच्या विरोधात बोलला, म्हणजे आरक्षणाच्या विरोधात बोलला की लगेच शिक्कामोर्तब व्हायले की हा माणूस आपला दुश्मन आहे। नवबौद्धाकडून सुद्धा असंच चालू आहे, थोडाही तो मातंग समाजाच्या फेवर मध्ये बोलला की लगेच एका मिनिटात नवबौद्ध सुद्धा ठरवून टाकायला लागलेत की हा माणूस आपला नाही। खरोखर हे वातावरण जे आहे ते लोकशाहीला मारक आहे मित्रहो। आता तुम्हाला हे बोलल्यानंतर मला सुद्धा बरेच काही लोक विरोध करतील म्हणा, किंवा माझे सुद्धा वैयक्तिक काही बोलतील म्हणा, माझ्यावर सुद्धा टीका टिप्पणी करतील। टीका टिप्पणी करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, तो केलाच पाहिजे। कारण कसं आहे, पहिल्यांदाच मला तुम्हाला सांगावं असं वाटतंय, मी कुठला काही तत्ववेत्ता नाही, मी कुठला काही खूप मोठा जाणकार नाही। मी जेवढं काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये मी अभ्यासलोय, वाचलोय, ऐकलोय, जेवढं काही मी विचार मंथन केलोय, तसं मी लहानपणापासूनच बाबासाहेबांच्या विचारांचा मी फॉलोवर आहे। थोडंफार आता मातंग समाजाच्या लोकांना अवघड वाटेल की बाबासाहेबांच्या विचारांचा फॉलोवर म्हणलं की, पण थोडंसं ऐकून घेण्याची माणसानं क्षमता ठेवावी। बाबासाहेबांच्या विचाराला मानणारा माणूस झाला म्हणजे तो काही मातंगाच्या विरोधातलाच झाला असंही नाही, हे एक लक्षात ठेवायला पाहिजे माणसांनी। कारण बाबासाहेबांचा विचारांचा फॉलोवर असणं किंवा त्या विचारांना आत्मसात करणं म्हणजे एक प्रकारे माणुसकीला आत्मसात करणं आहे आणि जिवंतपणाला आत्मसात करणं आहे असं मला वाटतं। हा ठीक आहे, मी आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या समर्थनात आहे का नाही तो भाग वेगळा आहे, पण मला वाटतं आरक्षणाच्या या उपवर्गीकरणाच्या निमित्तानं एक गोष्ट मात्र सगळ्या महाराष्ट्राला समजून आली की खरंच याच्यामध्ये कोण किती खरं आहे, कोण किती खोटं आहे हे मात्र नक्कीच या आरक्षणाच्या लढ्याच्या निमित्तानं कळून आलेलं आहे। थोडंसं ऐकायला थोडंसं अवघड वाटेल, पण याच्यामधून आपल्याला दिसून आलेलं आहे की दोन्ही गटामधल्या काही पॉझिटिव्ह गोष्टी आहेत आणि काही निगेटिव्ह गोष्टी आहेत दोन्हीकडून। कारण विरोध हा दोन्हीकडून चालू आहे, एक गट पाहिजे म्हणतोय, एक गट नको म्हणतोय।
दोन्ही गटामधले काही लोक आहेत की जे विषारी पद्धतीनं बोलत आहेत. मातंग समाजामधले सुद्धा असतील किंवा नवबौद्ध समाजामधले सुद्धा असतील. एकाला कुणालाही खूप एक चांगला आहे म्हणायला बिलकुलही इथं जागा नाही. दोन्ही गटाकडून काही चांगल्या गोष्टी पण मांडल्या जात आहेत आणि काही अगदी तुच्छ लेवलला जाऊन, खालच्या लेवलला जाऊन स्वतःची जी माणुसकीची मर्यादा आहे ती बिलकुलही कुणीही ठेवत नाहीत. अगदी महापुरुषांवर सुद्धा बोललेलं आहे. आता नवबौद्धांच्या बाबतीत महापुरुष म्हणलं की फक्त बाबासाहेबच महापुरुष आहेत असा त्यांचा जो विचार आहे तो खरोखर चुकीचा आहे. ही खूप मोठी अगदी न्यूट्रल भावनेतून जर तुम्ही झाला, न्यूट्रल ज्याला म्हणतात, मध्यात येऊन विचार करणं. बुद्धांनी मध्यम मार्ग सांगितलेला आहे, शून्यवाद सांगितलेला आहे. शून्य म्हणजे काय? काहीच नाही. तुम्ही अगोदर तुमच्या डोक्यातले पूर्वग्रह दूषित जे काही विचार आहेत ते काढावे लागतील. त्यावेळेस विचार करावा लागेल की बाबा मध्यात येणं म्हणजे काय. मध्यात आल्यानंतर कळेल की बुद्ध काय सांगतात की मध्यात आल्याशिवाय तुम्ही कुठल्याही गोष्टी समजू शकत नाही. अगोदरच तुम्ही जर कुठलं जर मत बनवून ठेवलं की माग म्हणजे दुश्मनच आहेत, तुम्हाला ते दुश्मनच दिसतील. त्यामुळं न्यूट्रल होणं ज्याला म्हणतात, झिरोवर येऊन विचार करणं ज्याला म्हणतात. आरक्षणाची मागणी मातंग समाजाची आहे, मान्य आहे. पण आरक्षणाचं उपवर्गीकरण मातंग समाजानं आणलेलं आहे का? बिलकुलही नाही. एकीकडे इथं या महाराष्ट्रामध्ये मराठा समाज आहे, एवढा बलाढ्य असलेला समाज, लिंगायत समाज आहे, धनगर समाज आहे, मुस्लिम सुद्धा आहेत. किती यांची संख्या जर पाहिली आणि यांचा बॅकग्राऊंड जर पाहिलं तर किती ताकदवर लोक आहेत हे. ठीक आहे, मराठा बांधवांमध्ये काही गरीब झालेले आहेत वगैरे, तो त्यांचा कायदेशीर अधिकार आहे, ते मागत आहेत, तो भाग वेगळा आहे. ते योग्य का अयोग्य याच्यामध्ये मला पडायचं नाही. पण एकीकडे एवढा मोठा समाज असताना सुद्धा ते मागच्या कितीतरी वर्षापासून आरक्षणाची मागणी करतायत. बरेच लोक शहीद झाले मराठा समाजामधले, तरी पण सरकार त्यांना आरक्षण देत नाही. एवढी त्यांची लोकसंख्या आहे, सगळ्या काही बाजूने पॉवरफुल असताना सुद्धा त्यांना सरकार आरक्षण देत नाही. तर मांगांची काय विषाद आहे? मांगानं आरक्षण आणलेलं नाही, लक्षात ठेवा. ऑलरेडी मातंग समाज हा एससी कॅटेगरीमध्ये आहे. ऑलरेडी आरक्षण असल्यामुळेच त्याच आरक्षणामध्ये सर्वोच्च न्यायालय फोड करते. सर्वोच्च न्यायालय हे मांगांचा ह्याच्यामध्ये काही विषय नाही. मांगाने कितीही जरी प्रयत्न केला तरी मांग काय करू शकत नाहीत. फक्त मांग म्हणत आहेत की कायदेशीर आम्हाला मिळालं पाहिजे. त्यांची कायदेशीर बाजू आहे, तो त्यांना मागण्याचा अधिकार आहे. प्रत्येकालाच मागण्याचा अधिकार आहे. फक्त त्यांना वाटतं की आम्हाला कुठंतरी भागीदारी मिळालेली नाही. आता का मिळालेली नाही तो भाग खरं तर वेगळा आहे. व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी अगदी शेवटावर येतो. हे आरक्षण सर्वोच्च न्यायालयानं आणलेलं आहे. आणि तुम्ही जे म्हणताय नवबौद्ध समाजाकडून जो विरोध केला जातो की हे आरक्षण जे आहे कायदेशीर नाही, तर थोडं पुढे जाऊन मला सांगायचं आहे की सर्वोच्च न्यायालयाकडून आलेलं जे आरक्षण आहे, सर्वोच्च न्यायालय म्हणजे कोण आहे? कायदे करणारा तो एक विभाग आहे. कुठला कायदा योग्य आहे अयोग्य आहे हे ठरवायचं काम सर्वोच्च न्यायालयाचंच आहे. आणि ही जी केस आहे, ही केस 2 दशक जवळपास 20 वर्ष त्या सर्वोच्च न्यायालयामध्ये चालली होती. चेन्नई वर्सेस आंध्र प्रदेश. त्याच्यावर कितीतरी मला सांगा टिप्पणी झाल्या असतील, विरोध समर्थन विरोध कितीतरी झाला असेल. 2 दशकाच्या एवढ्या सगळ्या खटापटीनंतर हा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. म्हणजे सर्वोच्च न्यायालय काही येडा आहे का? आता तुम्हाला वाटेल ह्या समर्थनाच्या बाजूने बोलतोय. मला समर्थनाच्या बाजूने बोलायचं नाही. मला काय वाटतंय, जर का आरक्षण बेकायदेशीर असेल उपवर्गीकरण, ते करायला नको पाहिजे. म्हणजे बेकायदेशीर करावं असं वाटत नाही, पण मला एवढं वाटतं की ज्यांना बिलकुल आतापर्यंत न्याय मिळालेला नाही त्यांना न्याय मिळाला पाहिजे. आतापर्यंत कितीतरी 141 वेळेस बहुतेक राज्यघटना दुरुस्ती झालेली आहे. कितीतरी वेळेस राज्यघटना दुरुस्ती झालेली आहे आतापर्यंत. एक राज्यघटना हो द्या ना मग दुरुस्त. उपवर्गीकरणासाठी झाली तर काय? आता तुम्ही म्हणता की एससी कॅटेगरीमध्ये बदल करू शकत नाहीत. हा बदल करण्याचा अधिकार फक्त संसदेला आहे वगैरे वगैरे, ते ठीक आहे. पण आतापर्यंत राज्यघटना किती वेळेस तरी दुरुस्त केलेल्या आहेत. सगळी राज्यघटना पोखरून खतम करून टाकलेली आहे ऑलरेडी. राज्यघटना राहिलेली आहे कुठं? अहो, राज्यघटना आपली राहिलेली आहे कुठं? बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली राज्यघटना जशाच तशी आता नाही. भारतीय संविधान हे परिवर्तनीय आणि परिदृढ आहे. थोडंफार ज्यांनीही राज्यशास्त्र अभ्यासला असेल, नागरिकशास्त्र अभ्यासला असेल, लोकप्रशासन अभ्यासला असेल, ज्यांना थोडंफार शाळेला आणि कॉलेजला ज्यांना असेल त्यांना थोडंफार समजलं असेल, समजत असेल की बाबा भारताची राज्यघटना जी आहे परिवर्तनीय आणि परिदृढ आहे. म्हणजे काय? परिवर्तनीय म्हणजे काय? ती बदलू शकते, तिला बदलता येतं. आणि परिदृढ म्हणजे काय? म्हणजे अशा काही गोष्टी आहेत राज्यघटनेमधल्या की तिला बिलकुलही बदलता येत नाही म्हणजे नाही. आणि पुढे जाऊन थोडंसं मला सांगावं असं वाटतं की आतापर्यंतची
राज्यघटना जी आहे 42वी राज्यघटना ही भारताच्या राज्यघटनेमधली सर्वात मोठी घटना दुरुस्ती 42वी घटना दुरुस्ती मानली जाते. 1976ला वगैरे काहीतरी झाली असेल, तो मला तेवढं काही आता विसरून गेलंय, मी सुद्धा अभ्यास केला होता. आता बऱ्याच वेळेस हे सुद्धा पाहायला मिळतं आपल्या सोशल मीडियावर की तुला अभ्यास नाही. मानवी जो ब्रेन आहे, ह्युमन ब्रेन, त्याचे काही नियम आहेत. एखादी गोष्ट अभ्यासली तर ती कायमसाठी लक्षात राहत नाही. स्मरण आणि विस्मरण हा आपल्या बुद्धीला दिलेला एक खूप मोठं वरदान आहे. जर का विस्मरण झालं नसतं तर आपला मेंदू पूर्ण ब्लॉक झाला असता किंवा मेंदू स्फोट झाला असता. विस्मरण काही गोष्टीचं होतं म्हणूनच आपलं डोकं स्थिर असतं आणि स्मरण होतं, हे सुद्धा एक चांगली गोष्ट आहे. काही गोष्टी वाचतो माणूस, काही विसरून जातो माणूस. काही जन्मल्यापासून काही मरेपर्यंत काय अभ्यासच करत नाही. म्हणजे सांगण्याचा तात्पर्य एवढं आहे, कुठलीही गोष्ट मांडत असताना तो मानवतेला धरून आहे का, ती गोष्ट मानवतेला धरून आहे का, माणुसकीला धरून आहे का, त्या गोष्टीमुळे खरोखरच कोणाचं स्वातंत्र्य धोक्यात येतंय का, वगैरे वगैरे ह्या गोष्टी ज्या आहेत त्या महत्वाच्या आहेत. तुम्ही कितीही वाचलात ह्याला महत्व नाही. वाचून जर का तुम्ही जर विषच वोकत असाल, गरळ वोकत असाल, एखाद्या समूहाप्रती जर एखाद्या समुदायाचा विकास झाला नाही पाहिजे किंवा एखादा समुदाय मागास आहे म्हणून त्याची खिल्ली जर उडवत असाल तर तुमच्या कितीही वाचनाला काय अर्थ आहे मला सांगा. त्या वाचनाला काहीच अर्थ नाही. म्हणून वाचन करणं म्हणजे काय, माणूस बनणं आहे. आपण जे जनावरासारखा असतो त्याच्यातून जनावरामधून माणूस बनणं, पशुमधून माणूस बनणं, किंवा थोडंफार आपल्याला समजणं योग्य काय अयोग्य काय, कसं बोलायला पाहिजे, कसं वागायला पाहिजे, ह्याच्यासाठीच वाचन आहे. कुठल्याही समाजावर अन्याय झाला नाही पाहिजे. प्रत्येकालाच नैसर्गिक अधिकार आहे मागणी मागण्याचा. प्रत्येकालाच आपला आपला उद्धार करण्याचा, आपल्या समूहासाठी लढण्याचा अधिकार आहे. आणि मला सांगा, राज्यघटनेचा उद्देश काय, आरक्षणाचा उद्देश काय? प्रत्येक समाजाचा विकास होणे, प्रत्येक थरापर्यंत आरक्षण जाणं, हा त्या आरक्षणाचा उद्देश आहे. फक्त 2-4 जाती जर आरक्षणामुळे पुढे जात असतील तर ते आरक्षणाला अभिप्रेत नाही, ते राज्यघटनेला अभिप्रेत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिलं, याचा अर्थ हा होता की प्रत्येक जातीचा त्यामधून विकास त्यांना झाला पाहिजे असं त्यांच्या डोक्यात होतं, म्हणून आरक्षण दिलं. फक्त मांगांचाच विकास जर आरक्षणामुळे होत असेल तर ते सुद्धा चुकीचं आहे. फक्त नवबौद्धांचा, ढोर चांभारांचा, भंगी लोकांचा विकास होत असेल आणि तीच जात, त्याच 4-5 जाती जर पुढे जात असतील आणि बाकीच्या 55, 50, 60 ज्या काही जाती आहेत समजा त्या मागे राहत असतील तर ते आरक्षण फेल आहे. प्रत्येक थरापर्यंत आरक्षण गेलं पाहिजे आणि प्रत्येकाला समपातळीत येता आलं पाहिजे, याच्यासाठी आरक्षण दिलं होतं. आता नवबौद्ध बांधवांकडून, नवबौद्ध समाजाकडून जो मातंग समाजावर आरोप केला जातो तो सर्रासपणे की तुम्ही डफडे वाजवणार आहेत, तुम्ही पोतराज आहेत, तुम्ही लक्ष्मी नाचवणारे आहेत, अमावस्या मागणारे आहेत, तुम्ही अंधश्रद्धेत बुडालेले आहेत, हा आरोप म्हणजे खऱ्या अर्थानं तुम्ही सिद्ध करून दाखवता की तुम्हाला खऱ्या अर्थानं आरक्षणाची गरज आहे. आरक्षण कोणाला गरज आहे आरक्षणाची? जो समुदाय इतर समुदायाच्या पुढे असलेल्या समुदायाच्या तुलनेत मागे आहे त्याला आरक्षणाची गरज आहे. मातंग समाज डफडे वाजवतो याचा अर्थ त्याला खूप गरज आहे आरक्षणाची. तो पोतराज अवस्थेमध्ये आहे, तो शिक्षणापासून दूर आहे, अंधश्रद्धेत दूर आहे, याचा अर्थ त्याला आरक्षणाची गरज आहे. नवबौद्ध समाज जर पुढे गेला असेल, ठीक आहे, तो त्यांच्या मेहनतीने पुढे गेलेला आहे. नवबौद्ध समाजानं कोणाचंही आरक्षण खाल्लेलं नाही. मातंग समाजाकडून जो आता आरोप केला जातो नवबौद्ध समाजावर की आरक्षण तुम्ही खाल्लंय, बिलकुलही नाही. मातंग समाजाची ही चूक आहे. नवबौद्ध समाजाने स्वतःच्या मेहनतीनं हे सगळं काही प्राप्त केलेलं आहे. आता जे काही त्यांनी प्राप्त केलेलं आहे, ज्या स्तरावर तो आहे, ज्या टप्प्यावर नवबौद्ध समाज आहे, स्वतःच्या मेहनतीनं आहे. कारण तुमच्या आजूबाजूलाच नवबौद्ध आहेत. नवबौद्ध म्हणजे खूप दूर नाहीत, तुमच्या घराला घर चिटकून आहे. त्यामुळे त्यांचा संघर्ष तुम्ही सुद्धा पाहिलेला आहे. म्हणून नवबौद्धांनी आरक्षण खाल्लं हा जो आरोप आहे सर्रास खोटा आहे. फक्त एकच आहे की शिक्षणाच्या लढाईमध्ये 58 जाती आरक्षणाच्या लढाईमध्ये होते, 59 जाती होत्या. 59 समजा एखाद्या डिपार्टमेंटला जागा निघाल्या, 1000 जागा निघाल्या, त्या ठिकाणी 4-5 जाती गेल्या. त्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाण नवबौद्धांचं असेल, कारण सर्वात जास्त त्यांनी शिकलं होतं. ते सर्वात जास्त शिकले म्हणून सर्वात जास्त त्यांचे लोक लागले. आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त तुलनेमध्ये लोकसंख्या सुद्धा नवबौद्धांची असल्यामुळं त्यांचा विकास सर्वांना जास्त दिसतो. म्हणून मूळ मुद्दा हा आहे, त्यांनी संघर्ष केला, त्यांनी बाबासाहेब सर्वात लवकर अंगीकारला, प्रबोधनाचे लढे त्यांनी उभारले, सगळ्याच गोष्टी लवकर स्वीकारत गेले आणि त्यांची मेहनत आहे सांगण्याचा तात्पर्य. त्याच्यामुळं नवबौद्ध समाजावर जलस पद्धतीनं काहीतरी चुकीच्या कॉमेंट करणं सुद्धा मला वाटतं खूप चुकीचं आहे. उलट नवबौद्ध समाजाकडून मातंग समाजाने शिकायला पाहिजे. आता थोडंसं मिरची लागेल मातंग समाजातल्या बऱ्याचशा लोकांना,
कारण वातावरण सध्या खूप तापलेलं आहे, नवबौद्धांची कोणतीही गोष्ट नको आम्हाला असे सध्या वातावरण झालेलं आहे. पण माणसानं थोडंसं शांत डोक्यानं विचार करावा की बऱ्याचशा गोष्टी नवबौद्धांकडून शिकण्यासारख्या आहेत. आता नवबौद्धांमध्ये सुद्धा काही चुकीच्या गोष्टी आहेत की बाबा नवबौद्ध समाज म्हणतो की आरक्षणाचं उपवर्गीकरण होऊ नये. हे खरं तर बाबासाहेबांच्या विचारांच्या विरोधात आहे, सरळ सरळ विरोधात आहे. कारण आरक्षणामुळे उपवर्गीकरणामुळे सगळ्यांचा विकास होणार आहे. व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो. प्रत्येक वेळेस मी आता पुढच्या कुठल्या तरी व्हिडिओमध्ये मी सांगेन. मूळ मुद्दा मला एकच म्हणायचा आहे की नवबौद्धांनी आरक्षण कोणाचंही खाल्लं नाही. त्यांची मेहनत आहे, त्यांच्या मेहनतीने ते पुढे गेलेले आहेत. त्यांचा आदर्श मातंगांनी घ्यावा असं मला वाटतं. नाही घ्यावा जर वाटत असेल तर नका घेऊ, जबरदस्ती नाही. बिलकुलही मातंगांना जर वाटतं की आम्हाला कोणाचाच आदर्श घ्यायचा नाही, तुम्हाला स्वातंत्र्य आहे. तुम्हाला स्वतःचा आदर्श निर्माण करावा असं वाटत असेल करा. नवबौद्धांच्या वाटेवर जाऊ वाटत नसेल नका जाऊ, तुम्हाला स्वातंत्र्य आहे. पण एक लक्षात घ्या, तुम्हाला पुढे जायचं असेल तर महापुरुषांचाच विचार घेऊन पुढे जावं लागेल. महापुरुषांच्या विचाराशिवाय गत्यंतर नाही. कारण महापुरुषांचा विचार जर नाकारला तर इथं जो दुसरा विचार आहे तो त्या विचारामध्ये मातंग समाजाचं स्थान 0 आहे. थोडंसं वाईट वाटेल, पण एक लक्षात घ्या, अण्णाभाऊ साठेंचा खरा लढा काय होता. अण्णाभाऊ साठेंचा असेल, लहुजी साळवेंचा असेल, मुक्ता साळवेंचा असेल, कोणाचाही असेल, कुठल्याही महापुरुषांचा लढा हा माणुसकीचा लढा आहे. माणसानं माणसासारखं वागलं पाहिजे, माणसाला त्याचे हक्क अधिकार प्राप्त झालं पाहिजेत, एवढाच त्यांचा लढा आहे. तुम्हाला बाबासाहेब स्वीकारायचा नसेल नको स्वीकारू, बाबासाहेब स्वीकारायलाच पाहिजे. तरी पण तुम्हाला वाटतं की बाबासाहेब आम्हाला नको, ठीक आहे, तुम्हाला स्वातंत्र्य आहे. पण एक लक्षात ठेवा, बाबासाहेब हेच तुमच्या जीवनाचे उद्धारक आहेत. मातंग समाजाने सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. आता शेवटी प्रत्येकाला हे बघा स्वातंत्र्य आहे, कोण कोणाला स्वीकारायचं ज्याचं त्याचं स्वातंत्र्य आहे. थोडासा व्हिडिओ मोठा होईल पण थोडं समजून घ्या. नवबौद्ध समाजाकडून सुद्धा एक जो आरोप केला जातोय की बाबा मातंग हे जय भीम म्हणत नाहीत, बाबासाहेबांचं नाव घेत नाहीत, तर ही खरोखरच एक प्रकारची जबरदस्ती आहे. जबरदस्ती बिलकुलही केली नाही पाहिजे. जय भीम म्हणलं तरच आरक्षण मिळेल असं काही राज्यघटनेमध्ये नमूद नाही. बाबासाहेबाचं नाव घेतलं तरच आरक्षण मिळेल असं काही राज्यघटनेमध्ये सांगितलेलं नाही. हा नायक पूजेचा प्रकार झाला. बाबासाहेबाचं नाव घ्या म्हणजे जबरदस्ती करणं झालं, नायक पूजेचा प्रकार झालं. आणि बुद्ध म्हणतात तुमच्या सदसद विवेक बुद्धीला एखादा विचार पटला तरच घ्या. कोणीतरी म्हणतंय म्हणून घेऊ नका, कोणीतरी म्हणते म्हणून त्याच्या मागे जाऊ नका. सदसद विवेक बुद्धी मातंग समाजाला भलेही आज नको वाटत असेल हरकत नाही, पण जेव्हाही मातंग समाजाला कळेल तेव्हा येतील. बऱ्यापैकी मातंग समाज हा बाबासाहेबांच्याच मार्गावर आहे असं मला वाटतं. ठीक आहे, सर्वच नाही, बऱ्यापैकी आहेत पण सर्वच नाही. जे नाहीत तो त्यांचा वैयक्तिक अधिकार आहे, हळूहळू त्यांना पण कळेल. पण लक्षात ठेवा, हा नायक पूजेचा प्रकार बिलकुलही बाबासाहेबांना सुद्धा मान्य नव्हता. हे कसं झालं मित्र हो, ते एक विचारधारा आहे आपल्या देशामध्ये, मनुवादी विचारधारा ज्याला म्हणतो. ते लोक काय म्हणतात की जय श्रीराम जो म्हणतो तोच खरा देशभक्त आहे. भारत माता की जय म्हणा, वंदे मातरम म्हणा, जय श्रीराम म्हणा, तरच तुम्ही देशभक्त आहात. त्यांचाच आपण अजेंडा इकडे लागू करायला लागलो आंबेडकरवादी विचारामध्ये की तुम्ही जय भीम म्हणा, जय लहुजी म्हणू नका. जय भीम म्हणलं तरच तुम्ही देशभक्त, तरच तुम्ही खरे बाबासाहेबांचे सुपुत्र. मुळात हा अजेंडा कुणाचा आहे लक्षात ठेवा. बाबासाहेब हे कधीही जबरदस्ती करणारा नाहीत. बाबासाहेबांचा विचार जबरदस्ती करणारा विचारच नाही. इथं रॅशनल माइंड ज्याला म्हणतो, बुद्धिप्रामाण्यवाद, तुम्हाला पटलं तर घ्या. म्हणून मला वाटतं की जय भीम म्हणत नाही एखादा समूह म्हणून त्याला आरक्षण द्यायचंच नाही, हा नियम नाही. तो त्याचा वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार आहे, विचार स्वातंत्र्याचा त्याचा अधिकार आहे. म्हणून मला एवढंच वाटतं की आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं पाहिजे. थोडंसं वाईट वाटेल नवबौद्ध समाजातल्या बांधवांना की आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं पाहिजे म्हणजे हा माणूस आपल्या विरोधात आहे. उपवर्गीकरण झालं पाहिजे. ते कायदेशीर नाही असं काही जण म्हणतात, काही जण कायदेशीर आहे असं पण म्हणतात. सर्वोच्च न्यायालय आहे म्हणजे कायदेशीर असण्याची शक्यता आहे. मी काही खूप मोठा तत्ववेत्ता नाही, अगोदरच मी सांगितलं. पण मी म्हणलं की किती मोठा अभ्यास व याच्यापेक्षा तो माणुसकीचा किती आहे, सर्वांचा विकास होण्यासाठी तो बोलतोय का, हे महत्वाचं आहे. मित्रांनो, व्हिडिओ नक्कीच मोठा होईल. खूप काही बोलण्यासारखं आहे. सगळ्याच गोष्टी एका व्हिडिओमधून मांडता येत नाहीत. त्याच्यामुळे मी आता हा व्हिडिओ एंड करतो. मला वाटतं सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे, एवढंच मला वाटतं. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा.